साधारणपणे खुनाचे गुन्हे 89 ने कमी, दुखापत 1291 ने कमी, विनयभंग 468 ने कमी, डकैती 36 ने कमी, रॉबरी 1146 ने कमी, चोरी 9427 ने कमी, फसवणूक 222 ने कमी, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये मात्र 17 नी वाढ आहे. बाकी जे मेजर हेड्स आहेत या सगळ्या हेड्समध्ये या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये घट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ते उघडकीस येण्यात वाढ झालेली आहे आणि अंमली पदार्थांचे गुन्हे उघडकीस येण्यामध्ये लक्षणीय वाढ ही झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करताना नेहमी एक विषय येत असतो की महिलांच्या संदर्भात या ठिकाणी बेपत्ता महिला किंवा अपहरण झालेल्या महिला अशा प्रकारचा विषय सातत्याने येत असतो. आता आपण जर बघितलं क्युम्युलेटिव्हली 2012 जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 एकूण अशा प्रकारचे 1,37,211 मुले व मुली बेपत्ता झाले 13 वर्षामध्ये. या 1,37,211 पैकी 1,31,737 मुले आणि मुली शोधून काढली, ती त्यांच्या घरी परत गेली. अगदी मुलींचा आपण फक्त विचार केला तर 95,000 मुलींपैकी 91,000 मुली या त्या ठिकाणी निष्पन्न होऊन त्या त्यांच्या घरी पोहोचल्या. आणि महिलांच्या संदर्भातही आपण जर बघितलं तर 48,278 पैकी 36,581 अशा पद्धतीनं जवळपास आता 2025चा आपण विचार केला तर 75% अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधल्या महिला या परत आलेल्या आहेत. आणि मी मागेही सांगितलं की याचं 2-2.5 वर्षाचं सायकल असतं, त्यामुळे ते आपण 88, 90, 92% पोहोचतो. आणि आपण याच्यामध्येही साधारणपणे 6-8 महिन्यानंतर पोलीस शोध घेणं बंद करतात. पण आता आपण त्या संदर्भात स्पेशल सेल तयार केलाय, प्रत्येक पोलीस स्टेशनचं यानुसार रँकिंग केलेलं आहे आणि दर महिन्याला हायेस्ट डिटेक्शन या बाबतीत करणारं स्टेशन कुठलं आणि लोएस्ट डिटेक्शन करणारं कुठलं हे देखील आपण चिन्हांकित करतो. आणि म्हणून या संदर्भात एक महत्त्वाची आकडेवारी मला आपल्याला सांगायची आहे की जर आपण या आकडेवारीचं विश्लेषण केलं तर हे जे बेपत्ता होत आहेत याची कारणं काय आहेत याचंही विश्लेषण केलं, कारण जे परत येतात त्यांच्याकडनं ते समजतं. आता याच्यामध्ये 56.86% म्हणजे 57% ज्या बेपत्ता होणाऱ्या मुली आहेत त्याचं कारण आहे प्रेम प्रकरण, ज्याच्यामध्ये मग काही लव जिहादची प्रकरणं देखील आहेत. 21.38% कौटुंबिक वाद, 2.12% मानसिक तणाव, 0.07% आजारपण, 0.05% मनोरुग्ण, 0.05% व्यसन, 2.30% शैक्षणिक कारणाने आणि ऍक्च्युअल अपहरण ज्याला आपण म्हणू म्हणजे कोणीतरी अपहरण करून नेलेला आहे ते 1.86%. इतर अज्ञात कारण आहेत बाकी. त्यामुळे ज्याला बोली भाषेत आपण अपहरण म्हणतो अशी संख्या 1.86%. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला या सगळ्यांना जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अपहरणाच्या संज्ञेमध्येच पकडावं लागतं. आणि म्हणून हा नंबर मोठा दिसतो. आणि दर अधिवेशनामध्ये जणू काही आता महाराष्ट्रातल्या मुली या कुठेतरी रोज पळवल्या जात आहेत अशा प्रकारची ही अवस्था या ठिकाणी होते. आणि महिलांच्या संदर्भातही 38% प्रेम प्रकरण, 37% कौटुंबिक वाद, 0.36% शैक्षणिक, 5.29% या ठिकाणी मानसिक तणाव, 0.66% मनोरुग्ण, 0.75% व्यसन, 1.15% आजार आणि तेवढंच जवळपास 1.5% हे ज्याला आपण बोलीभाषेत अपहरण म्हणतो
तशा पद्धतीनं त्यांचं अपहरण होतं. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे की हे जे काही आकडे आहेत, या आकड्यांच्या संदर्भात माध्यमं देखील ज्यावेळी न्यूज तयार करतात त्यावेळी समाजामध्ये यातनं कुठेतरी एक भीतीचं वातावरण तयार होतं. आणि म्हणून पुन्हा सांगतो, अपहरण ही संज्ञा देण्याकरता जोपर्यंत त्या सापडत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच यातल्या जवळपास 90-92% आपल्याला 1.5-2-3 वर्षात निष्पन्न होतात, त्याच वर्षात 75% निष्पन्न होतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. बलात्काराच्या संदर्भात देखील आपल्याला याची कल्पना आहे की जवळपास 99% ते उघडकीस येतात. आणि मी यापूर्वीही सांगितलेलं आहे, याही वर्षी तीच परिस्थिती आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून झालेले बलात्कार एकूण बलात्कारामध्ये 99.31% आहेत. 99.31 म्हणजे अनोळखी बलात्कार हे कमी आहे. समाजामध्ये स्त्रियांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्याचं हे उदाहरण आहे की कुठेतरी त्यांना लिव्हरेज करून दबावामध्ये आणून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांचं शोषण हे आपल्या समाजामध्ये होतं. आणि म्हणूनच सातत्याने 2012 नंतर एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी बलात्कार या संज्ञेखाली, म्हणजे जी नवीन डेफिनेशन आहे त्या संज्ञेखाली जे गुन्हे रजिस्टर होतात त्याची संख्या सातत्याने वाढते. पण ती वाढत असताना समाजामध्ये आता लोक ते नोंदवत आहेत, हेही महत्वाचं आहे. कारण जवळच्या व्यक्तींनी केलेले हे जे गुन्हे आहेत हे यापूर्वी कदाचित घडत असतील, पण समाजाच्या दबावामुळे, परिवाराच्या दबावामुळे कदाचित ते नोंदवले जात नव्हते. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बलात्काराच्या केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट करणं हे आता 92% केसेसमध्ये आपण केलं आहे, 92% केसेसमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे आता कोर्टही या संदर्भात फास्ट करताय. म्हणजे अगदी 72 तासामध्ये एक निर्णय कोर्टाने दिला, मागे 9 दिवसांमध्ये निर्णय दिला. त्यामुळे या संदर्भात यात एकच आहे की आम्ही माननीय उच्च न्यायालयाला ही विनंती केली आहे, कारण आपल्याकडे जी फास्ट ट्रॅक कोर्टची सँक्शन स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथने आपल्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध नाहीत. फास्ट ट्रॅक कोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलंय, पण ते नेमण्याचे अधिकार हे माननीय उच्च न्यायालयाचे आहे. मी 2 वेळा त्यांना पत्र लिहिलेलं आहे. CJCM मीटिंगमध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलं की फुल स्ट्रेंथने आमचे फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे तुम्ही जर सुरू केले नाहीत तर महिलांना विशेषतः न्याय देण्याच्या संदर्भात कुठेतरी आम्ही मागे पडतो आहोत. आणि त्याला आता मागच्या काळामध्ये त्यांनीही माननीय चीफ जस्टिस साहेबांनी आता ही प्रक्रिया आम्ही तात्काळ पूर्ण करू असं सांगून त्या ठिकाणी ते फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याच्या संदर्भात